वयाच्या 60 नंतरही तुमच्यामध्ये ही 6 लक्षणे असतील तर समजा तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. नमस्कार मित्रांनो, तुमच्या आपल्या लाडक्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, वयाची 60 म्हणजे आयुष्यातला असा टप्पा जेव्हा माणूस आपल्या बहुतांश जबाबदाऱ्या पूर्ण करून थोडा निवांत श्वास घेतो. पण याच वयात एक भीती मनात घर करू लागते, ती म्हणजे आजाराची भीती. आपण आपल्या आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी काय करतो? डॉक्टरकडे जातो, महागड्या तपासण्या करतो आणि ब्लड टेस्टच्या रिपोर्टची वाट पाहत बसतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात मोठा आणि सर्वात हुशार डॉक्टर कोण आहे? तो म्हणजे आपलं स्वतःच शरीर. होय मित्रांनो, आपलं शरीर दररोज आपल्याला अनेक असे छोटे छोटे संकेत देत असतं, जे अनेकदा वैद्यकीय रिपोर्टपेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातील अशा 6 महत्त्वाच्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत. जर वयाच्या 60 वर्षानंतर हे संकेत तुमच्यात दिसत असतील तर समजा तुमचं शरीर अजूनही चांगल्या स्थितीत आहे आणि तुम्ही सक्रिय आयुष्य जगत आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 6वा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे आणि कदाचित तो तुमच्यातही असेल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा मित्रांनो, संकेत क्रमांक 1, मजबूत हाताची पकड, हँड ग्रिप. सर्वात आधी बोलूया हातांच्या पकडीबद्दल. पूर्वीच्या काळात पहिलवान म्हणायचे, माणसाची खरी ताकद त्याच्या मुठीत असते. विशेष म्हणजे आधुनिक वैद्यकीय संशोधनही याच गोष्टीला पाठिंबा देते. अनेक अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की हाताची मजबूत पकड ही फक्त बोटांची ताकद दर्शवत नाही, तर ती संपूर्ण शरीर, मज्जासंस्था आणि हृदयाच्या आरोग्याचाही महत्त्वाचा संकेत असू शकतो. आता स्वतःचीच एक छोटी चाचणी करा. आजही तुम्ही पाण्याच्या बाटलीचं घट्ट झाकण उघडू शकता का? बाजारातून आणलेली भाजीची पिशवी उचलताना हात थरथरत नाहीत ना? किंवा सकाळी वर्तमानपत्र वाचताना हातात कंप जाणवत नाही ना? जर या सर्व प्रश्नाचे उत्तर होय असतील तर स्वतःचं कौतुक करा. याचा अर्थ तुमच्या मज्जातंतू आणि स्नायू यांच्यात अजूनही उत्तम समन्वय आहे. तुमच्या हातातील ताकद आजही चांगली आहे आणि शरीर सक्रिय असल्याचं हे एक चांगलं लक्षण मानलं जाऊ शकतं. संकेत क्रमांक 2 बघा, चांगली स्मरणशक्ती. आता बोलूया दुसऱ्या संकेताबद्दल, तुमच्या मेंदूच्या आरोग्याबद्दल. अनेक जण म्हणतात, आता वय झालं आहे, थोडंसं विसरणं साहजिक आहे. चष्मा डोक्यावर ठेवून तो शोधत फिरणं किंवा चाव्या कुठे ठेवल्यात हे विसरणं, अशा छोट्या गोष्टी कधीमधी होऊ शकतात, पण त्या नेहमीच गंभीर असतात असं नाही. पण खरी गोष्ट तेव्हा समजते जेव्हा तुम्हाला आजची तारीख, औषधीची वेळ, नातवंडाचे वाढदिवस किंवा वर्षापूर्वीच्या गोड आठवणी सहज आठवतात. घरातील साधं हिशोब किताब अजूनही कॅल्क्युलेटरशिवाय करता येत असेल तर ते तुमच्या मानसिक सक्रियतेचं चांगलं लक्षण असू शकतं. याचा अर्थ तुमची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता अजूनही चांगली टिकून आहे. संकेत क्रमांक 3 बघा, घाम येणे म्हणजे शरीराची नैसर्गिक कूलिंग सिस्टम. तिसरा संकेत थोडा वेगळा वाटू शकतो, पण तो तुमच्या आरोग्याबद्दल खूप मोठे सत्य सांगतो. तो म्हणजे थोडीशी मेहनत केल्यावर घाम येणे. वय वाढत जाते तसा तसा आपल्या शरीरातील घामाच्या ग्रंथी हळूहळू कमी सक्रिय होऊ लागतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठ व्यक्तींना प्रचंड उकाडा असतानाही घाम येत नाही. हे ऐकायला चांगले वाटू शकते, पण आरोग्याच्या दृष्टीने ते नेहमी चांगले लक्षण नसते. आता प्रश्न असा आहे की घाम येणे चांगले का मानले जाते? जर तुम्ही थोडे वेगाने चाललात, जिने चाललात किंवा बागेत थोडे काम केले आणि तुमच्या कपाळावर घामाचे थोडे थेंब दिसू लागले तर आनंदाची गोष्ट आहे. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या शरीराची नैसर्गिक थंडावा ठेवण्याची यंत्रणा अजूनही उत्तम प्रकारे काम करत आहे. घामाच्या माध्यमातून शरीर स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवते. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही योग्य प्रकारे सुरू असल्याचे हे चांगले लक्षण असू शकते. म्हणूनच लक्षात ठेवा, घाम येणे म्हणजे आजार नाही, योग्य परिस्थितीत तो शरीराच्या कार्यक्षमतेचे आणि दुरुस्तीचे एक चांगले चिन्ह असू शकतो. संकेत क्रमांक 4 बघा. आता चौथा संकेताकडे बघूया. हा संकेत तुमच्या हाडांची आणि सांध्यांची खरी स्थिती सांगतो. वयाच्या 60 नंतर सकाळी उठल्यावर शरीरात थोडासा ताठरपणा किंवा जडपणा जाणवतो. ही सामान्य गोष्ट आहे, पण खरी परीक्षा याची नाही की जडपणा येतो का, तर तो किती वेळात कमी होतो याची आहे. स्वतःची एक छोटी चाचणी करा. सकाळी उठल्यानंतर 2-4 मिनिटे चालल्यानंतर किंवा गरम चहाचा 1 कप घेतल्यानंतर तुमचे शरीर मोकळे वाटते का? तुम्ही सहज वाकू शकता का? वळू शकता का? रोजची कामे कोणत्याही मोठ्या त्रासाशिवाय करू शकता का? जर तुमचे उत्तर होय असेल तर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ तुमच्या सांध्यांमधील नैसर्गिक हालचाल अजूनही चांगली आहे आणि शरीरात लवचिकता टिकून आहे. म्हणजेच वय वाढले तरी तुमची हालचाल आणि शरीराची कार्यक्षमता अजूनही चांगल्या स्थितीत आहे. संकेत क्रमांक 5 बघा, लोकांमध्ये राहण्याची इच्छा म्हणजे मनाचे आरोग्य. मित्रांनो, 5वा संकेत हा शरीराशी कमी आणि मनाच्या आरोग्याशी जास्त संबंधित आहे. तो म्हणजे लोकांमध्ये मिसळण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा. जपानमधील ओकिनावा हे ठिकाण जगातील दीर्घ आयुष्य लोकांसाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक लोक 100 वर्षांहून अधिक काळ निरोगी आयुष्य जगतात. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ औषधी वनस्पती किंवा विशेष आहार नसून एकमेकांशी असलेले घट्ट नाते आणि सामाजिक जिव्हाळा आहे.
जर वयाच्या 60 नंतरही तुम्हाला दिवसभर खोलीत एकटी पडून राहण्यापेक्षा संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारायला, शेजाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला किंवा कुटुंबासोबत हसत खेळत वेळ घालवायला आवडत असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा आपण आपल्या माणसासोबत आनंदाने हसतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये आनंद देणारे हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स ताण आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच लक्षात ठेवा, आनंदी राहणे हीच आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. संकेत क्रमांक 6 बघा, डोळ्यातील चमक आणि त्वचेतील नैसर्गिक ओलावा. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या 6व्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेताकडे. हा असा संकेत आहे जो तुम्ही दररोज आरशात पाहू शकता. तो म्हणजे तुमच्या डोळ्यातील चमक आणि त्वचेतील नैसर्गिक ओलावा. वय वाढल्यावर त्वचा कोरडी होणे आणि डोळ्यांची चमक कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण एकदा स्वतःच्या डोळ्याकडे नीट पहा. जर तुमच्या डोळ्याचा पांढरा भाग अजूनही स्वच्छ आणि पांढराच दिसत असेल, पिवसळ झाला नसेल, तर ते तुमच्या आरोग्याच्या म्हणजे शरीराच्या चांगल्या कार्यक्षमतेचे एक सकारात्मक लक्षण मानले जाऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या त्वचेमध्ये अजूनही नैसर्गिक चमक आणि ओलावा टिकून असेल तर ते शरीर पुरेसे हायड्रेटेड असल्याचे आणि त्वचेची स्थिती चांगली असल्याचे सूचित करत आहे. चमकदार डोळे आणि निरोगी त्वचा अनेकदा शरीराच्या एकूण चांगल्या आरोग्याची झलक देतात. तर मित्रांनो, हे होते असे 6 महत्त्वाचे संकेत जे वयाच्या 60 नंतरही तुमचे आरोग्य चांगल्या स्थितीत असल्याचे सूचित करू शकतात. मित्रांनो, आता मला तुमच्याकडून एक प्रामाणिक उत्तर हवे आहे. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की या 6 संकेतापैकी किती संकेत तुमच्यामध्ये आहेत. तुमचा स्कोर आम्हाला जरूर कळवा. जर तुमच्यात यापैकी 3 किंवा 4 संकेत असतील तरीही तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आणि जर 6च्या 6 संकेत तुमच्यात असतील तर तुम्ही खरोखरच अनेकांसाठी प्रेरणादायी आहात. जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियासोबत, मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. धन्यवाद.